त्यांचा मान राखा. आपण कसलाही फोटो आणि व्हिडिओ न काढता आपण तिथून निघालो. हेल्मेट ठेवण्यासाठी केळ घ्यावं लागले. इथे या 2 दिवसात मला एक गोष्ट अशी समजली, त्यांनी आपल्याला जेवढं दिलं तेवढंच द्यायचं आहे. मी याची बाईट घेतली पण प्रत्यक्षाने ती बाईट नाही घेतली. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या श्रीज एंजल चॅनलवरती. तर आज सकाळी पहाटे आम्ही 6 वाजता उठलो. उठून काहीच करायची इच्छा झाली नाही. आज इतका चांगला होमस्टेच्या आजूबाजूचा आपला परिसर आहे ना, की हे सोडून कुठे जावंसंच वाटत नाही. असं वाटतं की यार आपण सुट्टीला आलो आहे आणि आजच्या दिवशी आपण सुट्टी घेऊन घरातच बसून राहावं. इतकं भारी वाटतं इथे. पण काही प्लेसेस आहेत आजच्या दिवसासाठी आम्ही राखीव ठेवलेले, ते बघायलाच आम्ही आता निघालो आहे. त्यातल्या पहिल्या पॉईंटचं नाव आहे तलकावेरी, जिथे कावेरी नदीचा उगम झाला होता. आणि त्याच्या पाठी एक छान अशी स्टोरी आहे, ती तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगतो. पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आता इथून निघावं लागेल. ताराजी, बेडरूम भी थोडा क्लीन, बेडरूमच बोलतोय मी, रूम थोडा क्लीन कर ना. आपलं घर झालं. 2 दिवस राहतोय आणि पूर्ण होमस्टेमध्ये आम्ही दोघेच जण आहोत. त्यामुळे असं वाटायला लागले की यार आमचंच घर आहे की काय. ते चुकून रूमला मी आता बेडरूम बोललो. तर ही जी चढाई आहे ना, ही खूप स्टीफ आहे आणि उतरताना असं वाटतं की यार ब्रेक वगैरे फेल होतील की काय. लॉक कसं काय झाला मोबाईल. तर काय, ही बर्गमॅन आपल्याकडे 2 दिवसापासून आहे. आजचा आपल्याकडे हा 3रा दिवस आहे आणि गेल्या 2 दिवसामध्ये ही टोटल 192 किलोमीटर चालले. आलो तेव्हा पेट्रोलचे टँक फुल केले होते. 3 पॉईंट उतरले, 2 पॉईंट शिल्लक आहेत. आणि आता आपल्याला जिथे जायचं आहे त्याला कावेरीला, ते आपल्या होमस्टेपासून 51 किलोमीटर दाखवतं आहे आणि पोहोचायला आपल्याला अराऊंड 1.5 तास दाखवतं आहे. तर मध्ये आपल्याला कुठेतरी पेट्रोल भरावं लागणारच आहे, कारण आज 100+ किलोमीटर आपलं रनिंग होणार आहे. यात जर तुम्ही बघितलं असेल 2 व्हिडिओमध्ये, तर मी अजिबात म्युझिक वापरलेलं नाही. वापरलं असेल तरी खूप कमी म्युझिक वापरले, कारण मला तुम्हाला एकदम रिअल आणि रॉ एक्सपिरियन्स द्यायचा आहे. त्यामुळे सगळा व्लॉग आपला हा रॉ आहे. त्यामुळे थोडंसं बघायलाही छान वाटतं आणि थोडं कनेक्शनसुद्धा फील होतं. इथे या 2 दिवसात मला एक गोष्ट अशी समजली की तुम्ही दिवसभर कितीही फिरा, कुठेही फिरा, फक्त जसा सनसेट होईल तसं तुम्ही तुमच्या घरी या किंवा तुम्ही तुमच्या हॉटेलवरती या, तुम्ही तुमच्या होमस्टेवरती या. कारण त्यानंतर तुम्हाला जर बाईक राईड करायची असेल किंवा कार जरी ड्राईव्ह करायची असेल तरी खूप तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो, कारण हा 1 वे आहे. यात ओव्हरटेक करणारे देखील बरेच जण असतात आणि त्यामध्ये इथे 99% लोक हाय बीमवरती गाडी चालवतात आणि त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे तुम्ही सनसेट झाल्यानंतर जोपर्यंत सनलाईट आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या होमस्टेवर त्या हॉटेलवरती पोहोचा आणि त्यानंतरचा वेळ आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या पार्टनरसोबत, आपल्या मित्रांसोबत तुम्ही घालव. 310 का करतो. हां आपण, हां ठीक आहे, आपण सेकंड टाईम हे रिफ्युलिंग करतो आहे. काय स्पीड आहे रे, 2-3 सेकंदातच टाकून झालं पेट्रोल. ओके, जेव्हा आपण स्कूटी घेतली होती तेव्हा टँक फुल केले होते. अराऊंड 500 समथिंगचं पेट्रोल काहीतरी बसलं होतं आणि आता आपण 300 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. सो याच्यामध्ये आपला आजचा आणि उद्याचा दिवस पूर्ण निघून जाईल असं मला तरी वाटतं आहे. बघूया, कारण जेव्हा आपण त्यांच्याकडून स्कूटी घेतली होती तेव्हा हार्डली 1 लिटर पेट्रोल त्यांनी आपल्याला दिलं होतं. बाकी सर्व आपणच केलेलं आहे. सो त्यांना देतानासुद्धा आपल्याला काय अर्धी टाकी वगैरे द्यायची नाही. आपल्याला पण त्यांनी आपल्याला जेवढं दिलं तेवढंच द्यायचं आहे. तर तलकावेरीला पोहोचायला टोटल 40 किलोमीटर आणि 1 तास 9 मिनटं बाकी आहेत. 30 किलोमीटर आणि 53 मिनटं, 20 किलोमीटर आणि 37 मिनटं, 10 किलोमीटर आणि 21 मिनटं. आणि आता आपण पोहोचलो तलकावेरीला. हेल्मेट ठेवण्यासाठी केळ घ्यावं लागले. या जागेचा एक इतिहास आहे आणि तोच इतिहास आज आम्हाला इथंपर्यंत घेऊन आला आहे. पूर्वीच्या काळात महान ऋषी अगस्त्य हे अतिशय तपस्वी आणि ज्ञानी होते. त्यांच्या कमंडलूमध्ये एक दिव्य शक्ती वास करत होती, जी पुढे जाऊन कावेरी नदी बनणार होती. पण ही कावेरी फक्त पाणी नव्हती, ती एक पवित्र ऊर्जा होती, जी पृथ्वीवर येऊन लोकांना जीवन देणार होती. तरीही तिचा प्रवाह अजून चालू झालेला नव्हता,
कारण ती अजूनही कमंडलूमध्येच होती. त्यावेळी पृथ्वीवर अनेक भाग कोरडे पडले होते. पाण्याची तीव्र कमतरता होती. देवांनाही वाटत होतं ही नदी आता पृथ्वीवर व्हायला हवी. पण ऋषी अगस्त्य ध्यानात मग्न होते आणि कमंडलू सुरक्षित ठेवलेला होता. म्हणजेच त्या दिव्य प्रवाहाला बाहेर पडण्याची कोणतीच संधी नव्हती. तेव्हाच गणपती बाप्पांनी युक्ती केली. ते कावळ्याच्या रूपात आले आणि कमंडलूवर जाऊन बसले. ऋषींनी कावळ्याला उडवण्यासाठी हलकासा हात हलवला आणि त्या क्षणी कमंडलू उलटला. कमंडलू उलटताच त्यातील पाणी जमिनीवर सांडलं आणि त्या क्षणापासून कावेरी नदीचा प्रवाह सुरू झाला. आणि हीच कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडूमधून वाहून जात शेवटी समुद्राला मिळते. आणि खरंच एका छोट्याशा ठिकाणाहून सुरू झालेला प्रवास आज इतका विशाल बनला आहे. तर आपण आलो आहे आता तळ कावेरी नदीपासून 8 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या या श्री भगंडेश्वर मंदिराजवळ. या मंदिराला श्री भगंडेश्वर मंदिर हे नाव का पडलं? कारण की श्री भगंड ऋषींनी शिवलिंगाची स्थापना करून तिकडे तपश्चर्या केली होती, म्हणून ह्या मंदिराला श्री भगंडेश्वर मंदिर असं म्हणतात. हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. इथलं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे. केरळ स्टाईलमध्ये बांधलेलं मंदिर जे या भागातील पावसाला परफेक्टली सूट होतं. तर आम्ही जस्ट आता दर्शन घेऊन बाहेर निघालो आहे. मंदिराचे काही शॉट्सच घेता आले नाहीत कारण आतमध्ये प्रत्येक पोलवरती कॅमेरा बॅन आहे, म्हणजे फोटोज काढू नका, व्हिडिओज काढू नका असं लिहिलं होतं. त्यामुळे मग त्यांचा मान राखता आपण कसलाही फोटो आणि व्हिडिओ न काढता आपण तिथून निघालो. बट मंदिर कसं होतं? खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे खूप शांतता, क्लीन आणि व्यवस्थित दर्शन. जास्त गर्दी नव्हती पण स्टील खूप छान दर्शन आणि एकदम बोल पीसफुल. म्हणजे साऊथच्या मंदिरांची कमालच वेगळी आहे खरंच. या खूप छान स्पिरिच्युअल ऑटोमॅटिकली वाईब्स येतात तिथे. तुम्ही आलात ना इकडे तळ कावेरीला गेलात तर आवर्जून या मंदिराला देखील भेट नक्की द्या. हे ठिकाण खूप खास आहे कारण इथे 3 नद्यांचा संगम होतो, कावेरी, कन्निके आणि सुजोती. खरंच वरती छोट्या उगमापासून सुरू झालेली कावेरी इथे येऊन एक पवित्र संगमाचा भाग बनते. लोक इथे फक्त दर्शनासाठी येत नाहीत तर संगमावर स्नान, पूजा आणि पितृतर्पण करायला येतात. खरंच या ठिकाणाला एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिक वाईब आहे. तुम्ही सुद्धा इथून प्रवास करत असाल तर न चुकता या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. तर सकाळपासून आपल्या आता 2 मंदिरं बघून झाले. तळ कावेरी आणि दुसरं श्री भगंडेश्वर टेम्पल आपलं बघून झालेलं आहे. त्रिवेणी संगम बघून झालेला आहे. मंदिर असल्यामुळे जास्त काय आपल्याला दाखवता नाही आलं, बट आपण स्वतः येऊन बघितल्या त्या गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केल्या. मंदिरांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ऑब्व्हियसली मंदिरामध्ये आपल्या ते कॅमेरे बॅन असतात, त्यामुळे काही जास्त नाही दाखवता येत. जितकं आम्हाला सांगता आलं तितकं आम्ही तुम्हाला ते सांगितलेलं आहे. मंदिरानंतर आम्ही डायरेक्ट घरी गेलो, फ्रेश झालो आणि भूक लागली आहे म्हणून आम्ही कुर्गच्या कॅफेमध्ये आलो. कसं आहे ना, कुर्गला आलो आणि कॅफेमध्ये नाही आलो तर काय कुर्गला आलो ना. इथल्या कॉफीज ट्राय करणं बनते, त्यासाठी आम्ही आता कॅफेमध्ये आलो आहे. बरं, जर तुम्हाला आजूबाजूचा नजारा दाखवायचा झाला तर कॅफेमधून आपल्याला हा सनसेटसुद्धा होणारा दिसतो आहे. आणि त्याच्याच बाजूला जर बघाल आउट ऑफ टाऊन होमस्टेमध्ये मी राहिलो, त्याचा बोर्ड पुढे लागला आहे. आणि हा जर रोड क्रॉस करून पुढे बघितलं तर हेच ते प्लांटेशन आहे, कॉफी प्लांटेशन, जिथे आम्ही काल गेलो होतो. आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला आहे हा विंटर कॅफे. जो हा विंटर कॅफे आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो आहे त्या ओनरने त्याने आम्हाला सजेस्ट केलं म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. आणि आता टेस्ट वगैरे करू आणि मग तुम्हालाही सांगू कसा आहे तो. सो ओव्हरऑल जर बघायला गेलं तर इथून पाठीमागच्या दरीचा व्ह्यूसुद्धा प्रॉपर दिसतो. देन त्यानंतर आम्ही ज्या सीटवरती बसलो आहे, ज्या चेअरवरती बसलो आहे, तिथून सनसेट देखील प्रॉपर दिसतो आहे. एकदम क्लासिक कॅफेवाली वाईब येते इथे. तर कॅफेतून आपल्याला असा काहीसा व्ह्यू मिळतो. आमची ऑर्डर आलेली आहे. काय ऑर्डर केलं होतंस तू? चोको फ्रॅपे, फार्मोस पिझ्झा आणि अमेरिकन. तर मला ब्लॅक कॉफी आवडते त्यामुळे मी फक्त अमेरिकनो घेतलेली आहे. तिने चॉकलेट कोणता फ्रॅपे? चोको फ्रॅपे घेतलेला आहे तिने. आणि दुपारी आम्ही काय खाल्लं नाही त्यामुळे एक छोटासा पिझ्झा घेतला. सॉरी, एक छान बाईट घ्यायची होती श्रीची.
व्हिडिओच नाही चालू केला मी याची बाईट घेतली पण प्रत्यक्षाने ती बाईट नाही घेतली. ओके, अगेन ऍक्टिंग प्लीज. 1 2 3 स्टार्ट. आय थिंक प्रत्यक्षाने व्हेज फार्म हाऊस पिझ्झा ऑर्डर केला होता. तो थोडं अजून व्हेजीस असतं तर आणखीन मजा असते खायला. आताही ओके आहे, छान आहे. तर असा होता आमचा हा दिवस. दिवसाची सुरुवात छान मंदिरापासून झाली आणि शेवट कुर्गमधल्या या सुंदर कॅफेमध्ये सनसेट बघत झाला. खरंच एक दिवस पण किती वेगळे अनुभव. तुम्हाला यातला कोणता मोमेंट जास्त आवडला, मंदिर की हा कॅफे आणि सनसेट? खाली कॉमेंट करून मला नक्की सांगा. मला माहीत नाही तुम्हाला माहीत आहे की नाही ही गोष्ट, पण ह्या ज्या कॉफी बीन्स आहेत माझ्यासमोर, हे मांजरांच्या पॉटीपासून कलेक्ट केलेले आहेत. त्यांना कॉफी बीन्स खायला देतात आणि ते सिलेक्टिव्ह कॉफी बीन्स खातात आणि त्याच्या थ्रू म्हणजे जेव्हा ते पॉटी करतात तेव्हा हे कॉफी बीन्स बाहेर येतात. आणि या कॉफी बीन्सची कॉफी खूप एक्सपेन्सिव्ह मिळते, खूप पण एक्सपेन्सिव्ह. माझा क्वेश्चन असा आहे, हां, जर डायरेक्ट कॉफी बनू शकते तर एवढी मोठी प्रोसेस करायची काय गरज आहे? काय होतं की सगळ्यात चांगले जे बीन्स असतात ना तेच ते मांजर खातात, सिलेक्टिव्ह. अच्छा, म्हणजे ते स्वतः चूज करून खातात, Choose करून जे की आपण करू शकत नाही. नाही. हां,